स्वातंत्र्यानंतरची 6 दशकं स्वतंत्र भारताचे राखणदारच भारताचे छोटे छोटे तुकडे शेजारी देशांना आहेरत देत होते. देशाचं लाडकं नेहरू गांधी कुटुंब देश वाचवण्याऐवजी ऐतिहासिक घोडचुका कशा करत होतं ते आम्ही दाखवतोय. सुरुवात झाली स्वातंत्र्यानंतर लगेच 1947 साली काश्मीरला सशर्त पाठिंबा देऊन अर्ध्या कच्च्या अटींवर, डळमळीत तरतुदींवर वेगळा झेंडा, वेगळं संविधान देऊन काश्मीर प्रश्न चिघळत ठेवणारे नेहरूच होते. 50च्या दशकात नेहरूंनी उत्तर अंदमानातली कोको बेटं बर्माला बक्षीस दिली. हीच कोको बेटं आज चीनी ताब्यात असून अंदमानवर हेरगिरी करायला वापरली जातात. चीनशी कसलाही संबंध नसलेला बंगालचा उपसागर आज चीन्यांना जवळचा झाला आहे. 60चं दशक आलं आणि नेहरूंनी काश्मीरमध्ये अजून एक घोडचूक केली. या दरम्यान जेव्हा लडाखमध्ये चीनी आक्रमणाबद्दल संसदेत प्रश्न मांडला गेला, भारताचे पंतप्रधान व काश्मीरचे रहिवासी असलेले जवाहरलाल नेहरू म्हणाले, त्या जमिनीत तसंही गवताचं पातही उगवत नाही. कमाल आहे. याच दशकात चीनशी युद्ध होऊन भारताने लाजिरवाणा पराभव झेलला आणि याच काळात नेहरूंनी युनोच्या सुरक्षा समितीत भारताची जागा चीनला मोकळी करून दिली आणि याच काळात नेहरूंनी तिबेटला चीनी प्रदेश म्हणून मान्यता देऊन ड्रॅगन भारताच्या सीमेवर अजून आणून ठेवलं. 1964 साली नेहरूंचं निधन झालं, पण त्यांनी हा जखमी वारसा भारताच्या नावे केला. पुढे त्यांच्या मुलीने इंदिरा गांधींनी यात अजून चुकांची भर घातली. त्याबद्दल पुढील व्हिडिओत सांगू.